बॅक साईडचं आज जो हमारे राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार साहब के पार्टी के हम पूरे पदाधिकारी आज जो हम यहाँ पे निवेदन देने आए, इसलिए आए कि जो ये सरकार ने जो शेतकरी के वास्ते जो कर्ज माफ़ी नहीं, कर्ज वसूली करने के वास्ते इन्होंने ये कर्ज माफ़ी कर दी। इनका क्या था वादा इलेक्शन के पहले की मी सरसकट आम्ही शेतकऱ्याला कर्जमाफी करणार। कुठं कर्जमाफी झाली? तुम्ही कर्जमाफी कशी करू लागला? अशी कर्जमाफी कधी गेलती का? अरे कर्जमाफी ह्याच्या पहिले बी आदरणीय पवार साहेबांनी केलते, सरसकट केलते आणि तुम्ही बोलले होते आम्ही सरसकट करू। आज आमची मागणी रोहित दादा आमचे आज पंढरपूरला अन्न त्याग करत बसले तिथे। आमची अशी मागणी आहे की तुम्ही जी बोलले ती करा। खोटे आश्वासन जो खोटे जो झूठ बोल के रेट के बोल पर झूठ बोल जो ये कर रहे पार्टी है, जो बीजेपी सरकार सबको फंसा रही, सारे दुनिया को फंसा रही। और यहाँ पे भी जो फसूलगिरी जो शेतकऱ्या के साथ हो रही, हमारी मांग है हमारी पार्टी की कि इनको जो सरसकट माफ़ी करो। आज हम श्री निवेदन दिए, अगर से इन्होंने 4-5 दिन के अंदर अगर से ये निर्णय नहीं लेते तो हमारी राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी पूरे महाराष्ट्र के अंदर पूरे रोड पे आएंगी और इनको शेतकरियों को न्याय देने का काम हमारा रोहित पवार साहब हो, आदरणीय पवार साहब हो, सुप्रिया ताई हो, जयंत पाटिल साहब हो, हमारे पूरे जितने नेता पूरे रोड पे आएंगे। हमारे शशिकांत शिंदे साहब हो, हमारे नेता, ये सबके सब रोड पे आएंगे हम, और शेतकरियों को न्याय देने का काम आदरणीय पवार साहब की जो पार्टी है पहले से गरीबों के साथ, पूरे गरीबों के साथ रहने वाली पार्टी है और शेतकरियों के साथ रहने वाली पार्टी है। हम शेतकरियों के वास्ते हम रोड पे निकल के अगर इन्होंने 4-5 दिन का हम उनको टाइम दे रही, ये 4-5 दिन के अंदर पूरी सरसकट तो कर्ज माफ़ी करो, नहीं तो हम रोड पे आके शेतकरियों को लेके बड़ा भव्य मोर्चा हम यहाँ पे लेके रहेंगे। त्यांनी अन्नत्याग चालू केलेला आहे। दादाच्या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद भेटतोय। आत्ताच आम्ही लाईव्ह बघितलं तर एकदम भरभरून तिथे शेतकरी जमा झाले। दादाचं आंदोलन जोपर्यंत आहे तोपर्यंत यांनी कर्जमाफी केली पाहिजे। जर 2-4 दिवसात जर यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर पूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य असे सरकारविरोधी आंदोलन करण्यात येईल, मोर्चे काढण्यात येईल व शेतकऱ्यांसकट आम्ही रस्त्यावर उतरू। आज कोण आलेले आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे पंढरपूरमध्ये रोहित दादा पवार यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। शेतकऱ्याला माफी मिळावी म्हणून शेतकऱ्यांविषयी सर्व प्रश्न त्यांचे सोडवावेत म्हणून त्यांनी अन्नत्याग आंदोलन केले आणि ह्या सरकारने जर नाही ऐकले तर प्रत्येक जिल्ह्यामधून आम्ही पूर्ण शेतकऱ्यांना घेऊन त्या अन्नत्याग आंदोलन आम्ही प्रत्येक शेतकऱ्यांना बसून करणार आहोत आणि शेतकऱ्यांनी ही कर्जमाफी केलीच पाहिजे। त्यांनी फक्त खोटे आश्वासन देऊ नये। शेतकरी हा अन्नदाता सगळ्यांचाच आहे। शेतकऱ्यामुळं आपलं जीवन हे चांगल्या प्रकारे आपण जगू शकतो। तर मला एवढीच कळकळून यांना विनंती आहे सरकारला की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही करावी लवकरात लवकर, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून खूप मोठे आंदोलन सर्व महिला मिळून करू। मुद्दल प्लस व्याज असे 2 लाखाचं कर्ज माफ केलं आहे। त्यांनी पहिले आश्वासन दिलं होतं की 2 लाख सरसकट कर्जमाफी करू, पण त्यांनी तसं काही केलं नाही। मुद्दल प्लस व्याज अजून 2 लाख रुपये कर्ज माफ करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यात परत अशा जाचागटी टाकलेल्या आहेत। खासदार आमदार, माजी खासदार आमदार, बँकेचे कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष असतील, त्यांच्यासाठी त्यांना 25,000च्या वर ज्यांना पेन्शन आहे त्यांना हे कर्जमाफी नाही आहे। जे करदाते आहेत म्हणजे शेतकऱ्या प्लस जे कर भरत असतील त्यांच्यासाठी कर्जमाफी नाही आहे। म्हणजे अनेक प्रकारच्या जाचक अटी शेतकऱ्यांना ते लावून दिलेल्या आहेत। ही KYC असली पाहिजे, अशा अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या अटी त्यांनी त्या शासनाने तिथे घालून दिलेल्या आहेत। खरं तर शेतकरी हा आत्महत्या करत आहे, त्यानं शेतकऱ्यांना ते लिहिणं वाचणं येत नाही आणि KYC करा,
तुमची ते वेबसाईट असली पाहिजे, त्याच्यावर तुमचं ते नोंदणी असली पाहिजे, हे असलं पाहिजे, तसं असलं पाहिजे, अशा अनेक स्वरूपाच्या अटी जाचकटी त्यांनी टाकलेल्या आहेत. आणि त्यांनी सांगितलेलं आहे की 25च्या आजचे जेही कर्ज असतील तेच आम्ही 2 लाखाचे माफ करू. याच्या पुढचं 2 लाखाच्या पुढचं जर कर्ज असेल तर त्याला माफ करणार नाही. जे रेग्युलर कर्ज भरतात त्यांना फक्त 30 जुलै 2026 म्हणजे 30 जुलैच्या नंतर आम्ही त्यांना 50,000 रुपये अनुदान देऊ. म्हणजे हे काय पद्धत? हे पिळवणूक आलेलं आहे. खरं तर शेतकरी हवालदिल झालेला आहे. पाऊस नाही आहे, जून महिना संपत येत आहे, अजून पाऊस आलेला नाही. मग शेतकऱ्यांना जावं कुठं? आणि शेतकऱ्यांचं ज्या पद्धतीनं हे पिळवणूक करत आहे सरकार, पहिले सांगितलं इलेक्शनच्या अगोदर की आम्ही सरसकट माफी करू, सर्व कर्ज माफ करू. आता म्हणतात की आम्ही 2 लाख माफ करू. मग याच्या वरचं 2 लाखाच्या वरचे जे कर्जदार आहेत ते कुठं जाणार आहेत? त्यांनी कुठं जावं? हेही शेतकरीच आहेत. तर आमची एक विनंती आहे. आणि रोहितदादा पवार जे पंढरपुरात अन्नत्याग आंदोलन करत आहेत ते याच्यासाठीच बसलेले आहेत की सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी झाली पाहिजे. मग 2 लाख अटी शर्ती हे जे घातलेले आहेत हे शर्ती सर्व बंद कराव्या आणि सरसकट शेतकऱ्याला न्याय मिळावा याच्यासाठी रोहितदादा बसलेले आहेत. आमच्या वतीने शहराध्यक्ष आमचे भाजपाई यांनी जे निवेदन दिलेलं आहे त्यांना पाठिंबा म्हणून, रोहितदादाला पाठिंबा म्हणून हे निवेदन इथं दिलेलं आहे. आम्ही त्यांना जाहीरपणे पाठिंबा देणार आहे. आणि आम्ही उद्या सर्व शहराचे पदाधिकारी आणि आम्ही पदाधिकारी आणि भाजपाई स्वतः तिथं जाणार आहेत रोहितदादाला भेटायला आणि आम्ही त्यांना पाठिंबा देणार आहोत. त्यासाठी आम्ही हे निवेदन दिलेलं आहे. थँक्यू. आज हमारे शहर सदर अली जनाब ख्वाजा शरफुद्दीन साहब की क़ियादत में रोहितदादा पवार की आदेश पर ये काश्तकारों के लिए जो निवेदन दिया जा रहा है, आज महाराष्ट्र में काश्तकारों की बहुत बुरी हालत है. किसान बहुत परेशान है. इन्होंने गाय वंश पर के नाम पर उनके जानवर बैंड कर दिए और किसी के पास जानवर नहीं, युद्ध होने के कारण हमारे पास डीजल नहीं होने की वजह से यूरिया नहीं, फिर जो है तो फर्टिलाइज़र जो है तो बीज नहीं. तो वो लोग जो परेशानी से गुजर रहे हैं, उनके बच्चों की शादियों के लिए पैसे नहीं और जो तकलीफ़ से गुजर रहे हैं वो लोग, और उस पर ये कि कर्ज माफ़ी सरसकट नहीं और चंद लोगों को ही 2 लाख के अंदर जो है तो कर्ज माफ़ किया जाएगा. तो इस अन्याय के खिलाफ जो हमारे शहर सदर ख्वाजा शरफुद्दीन साहब ने ये अभियान छेड़ा रोहितदादा पवार के नेतृत्व में, तो हम ख्वाजा शरफुद्दीन साहब के कंधे से कंधा मिलाकर ये लड़ाई लड़ने के लिए तैयार है. आगे इनका जो भी आदेश होगा तो हमारी सरकार से एक ही दरख्वास्त है कि आज जो किसान परेशानी से गुजर रहा है, जो खुदकशियाँ कर रहा है, उनको मद्देनज़र रखते हुए महाराष्ट्र के किसानों पर रहम किया जाए और जो हमारी मांगनी है पूरे एक साथ सबको जो है तो कर्ज माफ़ होना वो कबूल किया जाए.